रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा काढावी 95-97 ज्यांची त्यांनी काढावी. हो दादा राहू दादा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जय 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 भीम लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विश्वरत्न राष्ट्रपती घटनाकार संविधानदाता संविधान करता युगो पुरुष महामानव क्रांतिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पक्षाचे आमच्या पूर्व आणि पश्चिमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष तसेच महिला आघाडीच्या आमचे जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष रामभाऊ बादाळे यांनी या जयंतीचं अत्यंत नेटकेपणाचं नियोजन केलेलं आहे. अत्यंत खेळीमेळीच्या आणि चांगल्या वातावरणामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा संदेश प्राप्त देण्याचा प्रयत्न केलाय. भारतीय संविधानाशिवाय कुठल्याही जमातीला आणि समाजाला भारतीय संविधानाशिवाय पर्याय नाही. भारतीय संविधान आणि त्याच्यावरती असणारं जे चक्र आहे ते समतेचं चक्र असण्याचं त्याचं नियोजन कामगार आघाडी लातूर कार्यक्रमाच्या वतीने केलेलं आहे. आणि आज पहिल्या आघाडीच्या संख्या ही रिपब्लिकन पक्षाच्या आमच्या सर्वच कार्यकर्त्यांची लक्षणीय आहे. आणि एकंदरच आम्हाला सातत्याने एक सांगायचं आहे की ज्याप्रमाणे लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं ही पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून फक्त आणि फक्त मजूर कष्टकरी आणि श्रमिकांच्या तसेच मागामाराच्या हातावरती त्यांच्या तळहातावर तरलेली आहे. त्यामुळे कुठला शेष आणि कुठला नाग आम्हाला माहिती नाही. त्यामुळे अण्णाभाऊ साठेंना माहिती नव्हतं तसं यापुढे आम्हालाही माहिती नाही. त्यामुळे ही पृथ्वी शेतकरी कष्टकरी आणि मजूर शोषित पीडितांच्या हातावरती तरलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं अण्णाभाऊंनी सांगितलेलं होतं जग बदल घालून गाव मग सांगून गेल्यास मत भीमराव. त्यामुळे जग जर बांधायचं असेल हा जग बांधायचं असेल आणि स्वतःला समाजाला स्वतःचं परिवर्तन करायचं असेल तर मात्र त्यांना आंबेडकरांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. म्हणजेच अण्णाभाऊ साठे म्हणतात जग बदल घालून मत सांगून गेले तर भीमराव. म्हणजे जग बांधायचं असेल तर ठोका घालावं लागेल. आणि त्याच पद्धतीनं आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती चालल्याशिवाय गत्यंतर नाही. बाबासाहेब आंबेडकर हाच विचार या देशाला आणि या देशातील असणाऱ्या 5000 जातीच्या समूहाला आणू शकतो एवढं मात्र निश्चित. पुन्हा मी माझ्या तमाम साताराच्या वासियांना व जिल्हावासियांना लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. जय भीम.